Hello students, last time we have saw what is table, what is query and all database related things. Today we are going to discuss about database management system DBMS. A database management system is a software design. Database management system काय आहे? It is a tool or a software designed for manipulate, retrieve, manage डेटा. हे सॉफ्टवेअर कशासाठी डिझाईन केलं आहे? मॅन्युपुलेट, रिट्राईव्ह, मॅनेज डेटा. डेटा मॅनेज करायचा, त्यामध्ये आपण काय काय गोष्टी करणार आहे? मॅन्युपुलेट करणार डेटा, रिट्राईव्ह करणार आणि मॅनेज करणार. हे कशा थ्रू करणार आहे आपण? DBMS, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम थ्रू आपण काय करणार आहे? ह्या गोष्टी करणार आहोत. इंट्रोडक्शन टू बेस. आता आपण इंट्रोडक्शन बघूयात कशाचं? बेसचं, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. बेस इज अ रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. आताच पहिलं लॉंग फॉर्म काय आहे त्याचा? रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, RDBMS. ऑल डेटा रिलेट टू इच अदर. त्यामुळे आपण काय म्हणतो त्याला? रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. Second one is a DBMS that is based on relational data model is called as RDBMS. Relational data model means all data relates to each other. Next point is internal structure of database which describes way of स्टोरिंग अँड रिट्रायविंग ऑफ डेटा. जे आपल्या डेटाबेसचं इंटरनल स्ट्रक्चर आहे ते काय करतं? आपल्याला डेटा स्टोअर करण्यासाठी आणि तिथून तो रिट्राईव्ह करण्यासाठी काय करतं आहे? मदत करतं आहे. इट इज हेल्पफुल फॉर स्टोरिंग अँड रिट्रायविंग डेटा. अँड लास्ट पॉईंट, मोस्ट पॉप्युलर डेटा मॉडेल बिकॉज इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टूड अँड टू मॅन्युपुलेट. हे काय आहे? व्हेरी सिम्पल टू अंडरस्टूड. RDBMS वापरण्यासाठी काय आहे? एकदम सिम्पल आहे आणि ते तुम्ही मॅन्युपुलेटसुद्धा करू शकता, व्यवस्थितरित्या त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकता. दॅट्स वाय RDBMS इज मोस्टली यूज्ड फॉर स्टोअर अँड रिट्राईव्ह डेटा. आता आपल्याला काय करावं लागेल? हे RDBMS वापरण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल? लिब्रे ऑफिस बेस वापरावं लागेल. हे काय आहे? टूल आहे. ते टूल वापरून काय करणार आहे आपण? त्यामध्ये आपला डेटा स्टोअर करणार आहे. त्यानंतर काय करणार आहे? तो रिट्राईव्ह करणार आहे. त्याचे फॉर्म्स, रिपोर्ट्स क्रिएट करणार आहे. तर हे लिब्रे ऑफिस आपण काय करणार? सुरुवातीला आपल्या लॅपटॉपवरती किंवा PCवरती इन्स्टॉल करून घेणार आहे. तुम्ही ऑनलाईन गेलात तर ते इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ते अवेलेबल आहे. त्याची एक मी काय करेल? तुम्हाला हाऊ टू इन्स्टॉल लिब्रे ऑफिसची एक व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करेल. तर ते इन्स्टॉल केल्यानंतर आपण काय करणार आहे? बेस स्टार्ट करणार आहे. तर लिब्रे ऑफिस स्टार्ट केल्यानंतर आपण कशामध्ये जाणार? ऑल प्रोग्राम्समध्ये जाणार. सुरुवातीला काय करणार? मी माय कॉम्प्युटरला जाणार. त्यानंतर काय करणार? स्टार्ट मेनूला जाणार. त्यानंतर ऑल प्रोग्राम्समध्ये जाणार. त्यानंतर लिब्रे ऑफिस नावाचा जो काय माझा आयकॉन असेल त्यावरती मी क्लिक करणार. लिब्रे ऑफिस बेस काय होईल? आपला ओपन होईल. विल बी स्टार्टेड. अ डेटाबेस विझार्ड विल बी स्टार्टेड. टू क्रिएट अ न्यू डेटाबेस यूजर हॅव टू सिलेक्ट टू क्रिएट अ न्यू डेटाबेस. आता आपल्याला काय करायचं आहे? न्यू डेटाबेस क्रिएट करायचं. तर मला कशावरती क्लिक करावं लागेल? क्रिएट अ न्यू डेटाबेसवरती मी क्लिक करणार आहे. अँड क्लिक ऑन अ नेक्स्ट बटन. आणि नेक्स्ट बटनवरती काय करणार आहे? मी क्लिक करणार आहे. ठीक आहे. अ सेव्ह ॲज विंडो विल बी अपेअर ऑन द स्क्रीन. मी
नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यावरती काय होईल, माझी सेव्ह ॲज विंडो काय होईल, ॲपियर होईल माझ्या स्क्रीनवरती. नंतर मी काय करणार, सिलेक्ट अ लोकेशन टू हॅव अ डेटाबेस. ज्या ठिकाणी मला डेटाबेस स्टोअर करायचा आहे ते लोकेशन मी काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे. हे सर्व ॲज इट इज कसं आहे, जसं आपण वर्डची फाईल क्रिएट करतो सेम त्याच पद्धतीने काय करतो, हे मी स्टेप्स फॉलो करतो. टाईप नेम फॉर डेटाबेस इन फाईल नेम बॉक्स. काय करायचं आहे, मला डेटाबेसचं लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर मला त्या डेटाबेसला काहीतरी नाव द्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे, क्लिक ऑन सेव्ह बटन. म्हणजे तो डेटाबेस काय होईल, माझा क्रिएट होईल. कुठल्या लोकेशनला, जे लोकेशन तुम्ही सेट केलेलं आहे त्या लोकेशनला काय होईल, बाय डिफॉल्ट माझा डेटाबेस क्रिएट होईल. आणि त्याचं एक्सटेन्शन काय असेल, डेटाबेसचं एक्सटेन्शन काय असेल, ODB .ODB. हे एक्सटेन्शन कशाला असेल, आपल्या डेटाबेसला असेल. ठीक आहे. अशा प्रकारे काय करू शकतो आपण, आपला डेटाबेस क्रिएट करू शकतो. ठीक आहे. तर कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या मी लिब्रे ऑफिस बेससाठी. स्टार्ट्स, ऑल प्रोग्राम्स, तिथून माझं लिब्रे ऑफिसचा आयकॉन असेल त्यावरती मी क्लिक केलं. तिथून काय केलं, तो जो काय आहे विजार्ड माझा लिब्रे ऑफिसचा स्टार्ट झाला असेल त्या विजार्डला गेलो आणि तिथून मी काय केलं, एक डेटाबेस क्रिएटवरती क्लिक करून त्याला लोकेशन सिलेक्ट करून नाव दिलं आणि तो डेटाबेस सेव्ह केला. ठीक आहे. लिब्रे ऑफिस बेसची स्क्रीन तुम्हाला दिसत असेल तर ती स्क्रीन कशा प्रकारची आहे हे बघा. ज्यावेळेस तुम्ही तुमचं लिब्रे ऑफिस स्टार्ट करताय त्यावेळेस जी माझ्या स्क्रीनवरती दिसते ती स्क्रीन काय होईल, तुम्हाला अवेलेबल होईल. आता मी स्टुडंट नावाने सपोज माझा डेटाबेस काय केलेला आहे, सेव्ह केलेला आहे. तर वरती पाहू शकता तुम्ही स्टुडंट डॉट या ठिकाणी बघा त्याचं नाव आलेलं आहे, student.odb लिब्रे ऑफिस बेस. तर माझ्या डेटाबेसचं नाव कुठे डिस्प्ले होणार आहे, या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट, त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे मेनू आहेत. फाईल आहे, एडिट आहे, व्ह्यू आहे, इन्सर्ट, टूल्स, विंडो आणि हेल्प. अशा प्रकारचे काय आहे, तिथं मेनू बार आहे. त्यामध्ये डिफरंट टाईपचे काय असणार आहेत, मेनू आपल्याला अवेलेबल होणार आहेत. ते आपल्याला लिब्रे ऑफिस वापरताना त्याचा आपल्याला काय होणार आहे, यूज होणार आहे. ठीक आहे. तर हे मेनू आपल्याला सध्या अभ्यासक्रमातून काय केलेले आहेत, काढून टाकलेले आहेत. जो अभ्यासक्रम आपला कट झालेला आहे, पण तरीसुद्धा काय करूयात, आपण त्याचा स्टडी करूयात. ते आपल्या नोटबुकमध्ये ते आपल्या बुकमध्ये आहे. तर तिथून तुम्ही काय करू शकता, ते वाचू शकता की कुठल्या मेनूचा काय यूज आहे तो. ठीक आहे. इज लाईक दॅट आवर वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट मेनू. नेक्स्ट, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फर्स्ट काय आहे, डेटाबेस. ठीक आहे. डेटाबेसमध्ये काय केलेलं आहे, काय काय दिलेलं आहे बघा. डेटाबेस ऑप्शन, इथं डेटाबेस ऑप्शन तुम्ही बघू शकताय. त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला टेबल, क्युरीज, फॉर्म्स आणि रिपोर्ट्स हे 4 काय आहेत, आपल्याला टूल्स अवेलेबल करून दिलेले आहेत डेटाबेसच्या अंडर. तर सुरुवातीला आपण काय तयार करणार आहे, टेबल तयार करणार आहे. नंतर काय करणार आहे, आपण क्युरीफायर्स करणार आहे. नंतर फॉर्म तयार करणार आहे आणि नंतर रिपोर्ट्स क्रिएट किंवा जनरेट करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला काय करावं लागेल, आपल्याला टेबल क्रिएट करावे लागेल, कारण आपल्याला त्यामध्ये इन्फॉर्मेशन फिलअप करावी लागेल. ठीक आहे. तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण टेबल क्रिएट करणार आहोत त्यावेळेस बघा मी टेबल विजार्डला जाईल आणि नंतर या ठिकाणी काय होतं, माझ्या शेजारच्या टॅबमध्ये वेगवेगळे प्रकार येतात. क्रिएट अ टेबल इन अ डिझाइन व्ह्यू. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे यूज अ विजार्ड टू क्रिएट अ टेबल आणि थर्ड आहे क्रिएट अ व्ह्यू. असे काय होतात, आपल्याला टेबलच्या अंडर ऑप्शन्स अवेलेबल होत आहेत. तर ह्याचा आपण काय करूयात, एक डेमोसुद्धा बघूयात की हाऊ टू क्रिएट अ टेबल. ठीक आहे. आत्ता फक्त तुम्ही विजार्ड कशा प्रकारे दिसतंय ते काय करा, अभ्यासून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, आता आपल्याला टेबल क्रिएट करावं लागेल कशामध्ये, डेटाबेसमध्ये. तर डेटाबेसमध्ये आपण मल्टिपल टेबल्स क्रिएट करणार आहे, बरोबर आहे. हो. तर नंतर हे मल्टिपल टेबल्स क्रिएट करत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे, जो डेटा आपण स्टोअर करणार आहे त्यासाठी वापरणाऱ्या फील्ड आहे त्या फील्डसाठी काय असणार आहेत, आपल्याला
डेटा टाईप्स यूज करावे लागणार आहे. तर ती डेटा टाईपसुद्धा आपण पुढं बघूयात. टेबल क्रिएट करत असताना काय काय आपल्याला अभ्यासायचं ते बघा, किंवा या ठिकाणी बघा टेबल इज अ बेसिक युनिट फॉर स्टोरिंग डेटा इन अ डेटाबेस. टेबल कशासाठी वापरणार आहे आपण? टेबल इज अ बेसिक युनिट ऑफ स्टोरिंग डेटा. डेटा स्टोअर करण्यासाठी काय वापरणार आहे आपण? टेबलचा यूज करणार आहे डेटाबेसमध्ये. सेकंड पॉईंट बघा, टेबल आर ऑर्गनाइज्ड इन द फॉर्म ऑफ कॉलम्स अँड रोज. टेबल आपला कुठल्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतो? कॉलम्स आणि रोजच्या फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल असतो. ठीक आहे. रोज आणि कॉलमचा मिळून काय तयार होत असतो? आपला टेबल तयार होत असतो. नेक्स्ट पॉईंट बघा, बिफोर क्रिएटिंग अ टेबल युजर शुड फर्स्ट डिक्लेअर द एंटिटी. आता एंटिटी काय असतं? फॉर एक्झाम्पल स्टुडंट नावाचं मी काय करतो आहे? टेबल क्रिएट करतो. तर माझ्या एंटिटी काय असेल? स्टुडंट. त्याच्यामध्ये मी काय कुठल्या फील्ड तयार करेल? स्टुडंट नेम, स्टुडंट्स रोल नंबर और डिफरंट सो ऑन थिंग्स मी काय करेल? क्रिएट करेल. एंटिटी म्हणजे काय असतं बघा आता, एंटिटी इज अ रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट अबाउट विच डेटा इज टू बी स्टोअर्ड. म्हणजे कुठल्या प्रकारचा डेटा आपल्याला स्टोअर करायचा आहे, त्याच्यामध्ये रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट म्हणजे मी आता सांगितलं स्कूल असेल, ऑर्गनायझेशन असेल, स्टुडंट असेल, त्या रिअल टाईम काय आहेत? आपल्या एंटिटी आहेत. नेक्स्ट बघा, इच एंटिटी हॅज कलेक्शन ऑफ ॲट्रिब्यूट्स. प्रत्येक एंटिटीला काय आहे? कलेक्शन ऑफ ॲट्रिब्यूट्स. आता ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? ॲट्रिब्यूट्स म्हणजे त्या एंटिटीच्या काही थिंग्स, त्या एंटिटीच्या रिलेटेड असणाऱ्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल आत्ता आपण पाहिलं ऑर्गनायझेशन घेतलं, तर ऑर्गनायझेशन रिलेटेड काय काय गोष्टी असतात? मग एम्प्लॉईज असतील, सॅलरी असेल, डिफरंट थिंग्स, त्या काय झाल्या? त्याच्या एंटिटी झाल्या. लक्षात येतं आहे? फॉर एक्झाम्पल कार घेतलं, तर कारच्या रिलेटेड काय असतं? त्याची प्राईज असेल, त्याचा कलर असेल, डिफरंट थिंग्स आहेत, त्यात काय आहेत? त्या ऑब्जेक्टच्या एंटिटी आहेत. ठीक आहे, हे लक्षात आलं? म्हणजे टेबल तयार करत असताना आपण कुठल्या गोष्टी पाहिल्या? सुरुवातीला काय पाहिलं? टेबल काय असतो? रोज आणि कॉलमचा मिळून काय असतो? टेबल क्रिएट होतो. टेबल क्रिएट करण्याच्या पूर्वी आपल्याला काय करावं लागतात? एंटिटी डिक्लेअर कराव्या लागतात, की त्या टेबलमध्ये कुठल्या टाईपचा डेटा फिलअप केला जाणार. त्यानंतर एंटिटीमध्ये काय असतं? रिअल टाईम ऑब्जेक्ट असतात आणि इच एंटिटी हॅव इट्स काय असतात? ॲट्रिब्यूट्स असतात. म्हणजे ते शो करतात की ती एंटिटीचे गुणधर्म काय आहेत. बघा आता टेबल कसा दिसतोय ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की टेबल कशा प्रकारे शो होतोय. या ठिकाणी बघा आता टेबलमध्ये काय काय घेतलेलं आहेत. सपोज मी एक टेबल ड्रॉ करतोय, स्टुडंट नावाचा टेबल आहे. हा टेबल मी काय केला? ड्रॉ केला. तर या टेबलमध्ये असणाऱ्या या ठिकाणी आहेत त्या, हे जी आहे ती एक आहे ती सेल आहे माझी, ही काय आहे? सेल. ठीक आहे, हे जे आहेत ते माझे उभे आहेत ते कॉलम्स आहेत आणि आडवे आहेत ते काय आहेत? माझे रो आहेत. ठीक आहे, तर रोज आणि कॉलमचा मिळून काय झालेला आहे? माझा टेबल क्रिएट झालेला आहे. आणि सेलच्या आतमध्ये इथं दिसतंय तुम्हाला 1701 लिहिलं आहे, 1702 लिहिलेलं आहे. तो काय आहे? डेटा आहे. तो डेटा काय केला जातो? फिलअप केला जातो. ठीक आहे, आणि या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही बघू शकता की फॉर एक्झाम्पल स्टुडंट काय झाली? माझी एंटिटी झाली. ठीक आहे, नंतर काय झालं? रोल नंबर, नेम, ॲड्रेस, स्टँडर्ड आणि बर्थ ऑफ डेट हे काय झाले? त्याच्या एंटिटीज झाल्या. आणि जे काही आतमध्ये दिसतंय विनय नाईक और काय डेटा आहे तो काय झाले? सगळे रेकॉर्ड्स झाले. अशा प्रकारे काय केला जातो? टेबल क्रिएट केला जातो. तर टेबल क्रिएट करताना आपल्याला ऑब्जेक्ट आणि त्याच्या एंटिटी माहीत असणं गरजेचं आहे. त्या फील्ड सेट करून आपण काय करणार आहे? आपला टेबल क्रिएट करणार आहे.
तर हे टेबल तयार करत असताना आपण काय करणार आहे, ऑब्जेक्टच्या एंटिटी यूज करणार आहे. तर त्या एंटिटी म्हणजेच काय आहेत, आपल्या फील्ड्स आहेत. तर ह्या फील्ड्स सेट करत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचा कुठल्या डेटा टाईपमध्ये आहेत ते मेन्शन करावे लागणार आहेत. त्यासाठी आपल्याला डेटा टाईप शिकणं खूप गरजेचं आहे. डेटा टाईप्स कशासाठी यूज केले जातात, की तुम्ही ज्या वेळेस टेबलमध्ये काय करताय, फील्ड्स इन्सर्ट करतायत, ते कुठल्या टाईपच्या फील्ड्स आहेत हे मेन्शन करतं डेटा टाईप. फॉर एक्झाम्पल तुम्हाला नाव टाकायचं आहे, तर तुम्ही व्हेरकॅर नावाचं लास्ट टाईमला आपण पाहिलं आहे काय करता, डेटा टाईप यूज करता. आता ॲक्च्युली डेटा टाईपचं काम काय असतं ते बघूयात. डेटा टाईप कशासाठी यूज केला जातो, ज्या वेळेस तुम्ही तुमचा डेटा स्टोअर करत असता त्यावेळेस त्या डेटासाठी काय केली जात असते, साईज मेन्शन केली जात असते आणि त्या साईजनुसार तो डेटा काय केला जातो, स्टोअर केला जात असतो. त्यामुळे तुमचं जे वेस्टेज ऑफ स्पेस आहे ते काय होते, वाचणार आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखाद्या डेटा स्टोअर करण्यासाठी 4 बाईट्स लागत असतील आणि तुम्ही 8 बाईट्स वापरत असाल, तर ते राहिलेली 4 बाईट्स काय आहेत, रिमेनिंग आहेत, ते काय होणार आहेत, तुमची स्पेस वाढवणार आहेत. त्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला योग्य डेटा टाईप सिलेक्ट करावा लागणार आहे. मग डेटा टाईपची टाईप बघा किती आहेत. देर आर 3 कॅटेगरीज. डेटा टाईपचे कॅटेगरीज किती आहेत, 3. बघा, डेटा टाईप्स अवेलेबल इन बेस कॅन डिवाइड इन 3 कॅटेगरीज. त्यामध्ये फर्स्ट आहे अल्फा न्यूमेरिक, सेकंड आहे न्यूमेरिक आणि थर्ड आहे कॅलेंडर. तर फर्स्ट बघा, अल्फा न्यूमेरिक म्हणजे काय आहे ते बघा. इज अ डिस्क्रिप्शन ऑफ डेटा दॅट इज बोथ नंबर्स अँड लेटर्स. अल्फा न्यूमेरिकमध्ये काय येणार आहे, बोथ नंबर्स अँड लेटर्स. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे, कॉम्बिनेशन वापरू शकता तुम्ही नंबर आणि लेटर मिक्समध्ये. फॉर एक्झाम्पल 1 A B C. ठीक आहे, हे काय करू शकता तुम्ही अल्फा न्यूमेरिक डेटा टाईप वापरत असताना यूज करू शकता. तर न्यूमेरिक टाईपचा डेटा असेल तर तुम्ही काय करू शकता, इज अ डिस्क्रिप्शन ऑफ डेटा दॅट इज नंबर्स. तुम्ही होल नंबर्स घ्यायचे असतील किंवा डेसिमल टाईपमध्ये घ्यायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, न्यूमेरिक टाईपचे डेटा टाईप्स वापरावे लागतील. फॉर एक्झाम्पल 1 2 3 अप टू n. आणि लास्टचा आहे आपला न्यूमेरिक कॅलेंडर, डेट अँड टाईम अँड बायनरी टाईप ऑफ डेटा. ठीक आहे, बायनरी टाईप ऑफ डेटा म्हणजे काय असतो, बायनरी टाईप डेटा वापरत असताना तुम्ही बायनरीमध्ये काय होतं असतं, देर आर 2 पॉसिबल व्हॅल्यूज, 0 और 1 और ट्रू और फॉल्स. एकतर उत्तर बरोबर असेल किंवा एकतर चुकीचं असेल. आणि न्यूमेरिक कॅलेंडरमध्ये काय येईल, तुमचं डेट टाईम, तुम्हाला बर्थ डेट इन्सर्ट करायची आपल्या डेटाबेसमध्ये, तर डेट टाईम, ॲडमिशन डेट वगैरे एटसेट्रा. जर तुम्हाला डेट वगैरे घ्यायची असतील तर आपण कॅलेंडर टाईपचे काय वापरणार आहे, डेटा टाईप यूज करणार आहे. तर किती टाईपचे डेटा टाईप्स आहेत, देर आर 3 टाईप्स ऑफ डेटा टाईप्स इन बेस. अल्फा न्यूमेरिक, न्यूमेरिक अँड कॅलेंडर और बायनरी टाइप ऑफ डेटा टाइप्स यूज्ड इन बेस. चला तर बघूयात मग कुठल्या कुठल्या टाईपचे डेटा टाइप्स आपण यूज करू शकतो. फर्स्ट आहे टायनी इंटिजर. डिस्क्रिप्शन बघा, शॉर्ट स्मॉल इंटिजर. शॉर्ट स्मॉल इंटिजर म्हणजे इंटिजर टाईपच्या व्हॅल्यू 1 2 अप टू n, त्याच्यामध्ये लहान असणाऱ्या व्हॅल्यू स्टोअर करायच्या असतील तर आपण काय करतो आहे, टायनी इंटिजर नावाचं काय करतो आहे, डेटा टाईप यूज करतो आहे. सेकंड बघा, बिग इंट. आता टायनी इंटनी काय करतो आपण, कमी साईज असलेले काय करतो आहे, डेटा स्टोअर करू शकतो. पण बिग इंटने काय करू शकतो, स्टोअर्स बिग इंटिजर होपिंग होल नंबर यूज्ड. ठीक आहे, म्हणजे काय होतं याच्यामध्ये दोन्हीमध्ये बघा डिफरन्स. मी मगाशी सांगितलं तसं, ज्यावेळेस तुम्हाला एक छोटी संख्या स्टोअर करायची तर मी काय वापरणार आहे, कमी साईजचा डेटा टाईप यूज करणार आहे. पण मला मोठी संख्या स्टोअर करायची, माझे कॅल्क्युलेशन खूप मोठं आहे, 10-15 अंकी माझी संख्या आहे, तर त्या ठिकाणी मला शॉर्ट वापरून चालणार नाही, तर मला त्या ठिकाणी काय वापरावं लागेल, बिग इंट वापरावं लागेल.
नेक्स्ट आहे इमेज, स्टोअर्स इमेज. आता मला डेटाबेसमध्ये काय करायचं आहे, मला एक इमेज स्टोअर करायची. तर मला कुठल्या टाईपचा डेटा टाईप वापरावं लागेल, इमेज टाईपचा डेटा टाईप वापरावा लागेल. त्या ठिकाणी मला दुसरा टायनी किंवा बिग इंट किंवा अदर डेटा टाईप वापरून चालणार नाही. ठीक आहे, त्या ठिकाणी मला काय करावं लागेल, इमेज डेटा टाईपच वापरावं लागेल. नेक्स्ट आहे बायनरी आणि बायनरी फिक्स. बायनरी मी तुम्हाला सांगितलं देअर आर 2 पॉसिबल व्हॅल्यूज, 0, 1 और ट्रू और फॉल्स. मग त्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे, स्टोअर्स बायनरी इन्फॉर्मेशन ऑफ व्हेरिएबल लेंथ. जर तुमची लेंथ फ्लेक्झिबल असेल तर तुम्ही काय करणार, बायनरी टाईपचं व्हेरिएबल वापरचाल. पण तुमची लेंथ जर फिक्स असेल, फॉर एक्झाम्पल 2च तुमच्या गोष्टी स्टोअर करायच्या, तर तुम्ही काय करचाल, बायनरी फिक्स नावाचं काय करचाल डेटा टाईप्स यूज करचाल. नेक्स्ट आहे मेमो. स्टोअर्स डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ इन्फॉर्मेशन दॅट इज लार्ज बुक ऑफ टेक्स्ट लाईक आर्टिकल टेक्स्ट. आता मेमो म्हणजे काय असतं, खूप मोठं तुमचं काय आहे, टेक्स्ट आहे. फॉर एक्झाम्पल लाईन्समध्ये आहे, 10 लाईन्स, 15 लाईन्स. असं टेक्स्ट जर तुम्हाला डेटाबेसमध्ये स्टोअर करायचं असेल तर मी कुठला डेटा टाईप वापरेल, मेमो नावाचा डेटा टाईप काय करेल मी त्या ठिकाणी यूज करेल. नेक्स्ट बघा, नंबर. स्टोअर्स नंबर विथ और विदाउट डेसिमल पॉईंट. नंबर काय करतोय, नंबर स्टोअर्स करतोय. फॉर एक्झाम्पल 1, 2, 3 किंवा 10, 11 वॉट एव्हर जे काय नंबर तुम्हाला स्टोअर्स करायचे किंवा 10.05 डेसिमल पॉईंटचे नंबर किंवा विदाउट डेसिमल पॉईंटचे नंबर स्टोअर करायचे असतील तर मी काय वापरेल, नंबर नावाचा डेटा टाईप यूज करेल. फॉर एक्झाम्पल बघूयात, जर मला काय करायचं आहे, रोल नंबर घ्यायचा आहे तर मी कुठला डेटा टाईप वापरेल, नंबर नावाचा. फॉर एक्झाम्पल मला पर्सेंटेज स्टोअर करायचे 60.51 तरी मी काय करेल, नंबर नावाचा डेटा टाईप त्या ठिकाणी यूज करेल. डेसिमल टाईपच्या व्हॅल्यू आणि नंबर टाईपच्या व्हॅल्यू काय करणार आहे, तो स्टोअर करणार आहे. आता डेसिमल टाईपच्या व्हॅल्यू म्हणजे काय, ज्यामध्ये पॉईंट असतो 0.00 लाईक दॅट, त्या टाईपच्या व्हॅल्यू काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. नेक्स्ट आहे इंटिजर. स्टोअर्स इंटिजर मोस्ट कॉमनली यूज डेटा टाईप. इंटिजर टाईपच्या व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करायच्या असतील, मगाशी पहिलं आपण तसं नंबर्समध्ये, तर मी इंटिजर नावाचा काय करेल, डेटा टाईप यूज करेल. नेक्स्ट आहे स्मॉल इंटिजर. हा काय आहे, स्मॉल स्टोअर्स इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करतो हा. त्यामध्ये तुम्ही इंटिजर वापरू शकता किंवा स्मॉल इंटिजर वापरू शकता. फ्लोट नावाचा जर डेटा टाईप तुम्ही वापरला, स्टोअर्स नंबर विथ डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंटमध्ये जर तुम्हाला नंबर पाहिजेत किंवा व्हॅल्यू स्टोअर्स करायचे तर तुम्ही फ्लोट नावाचा डेटा टाईप काय करू शकता, यूज करू शकता. नंतर आहे रिअल आणि डबल. स्टोअर्स अ नंबर विथ और विदाउट डेसिमल पॉईंट. इट इज यूज्ड व्हेन. ठीक आहे, हे कशासाठी वापरलं जातो, रिअल और डबल स्टोअर्स अ नंबर विथ और विदाउट डेसिमल पॉईंट. तुम्हाला नंबर विथ आणि विदाउट डेसिमल पॉईंट स्टोअर करायचा असेल तर तुम्ही काय वापरू शकता, रिअल नावाचा डेटा टाईप वापरू शकता. आणि लास्टचं बघा, टेक्स्ट. टेक्स्ट कशासाठी वापरतो डेटा टाईप मी, स्टोअर्स व्हेरिएबल साईज टेक्स्ट. आतापर्यंत मी नंबर स्टोअर करत होतो, पण मला काय करायचं आहे, नाव वगैरे स्टोअर करायचं. आय वॉन्ट टू स्टोअर अ नेम और ॲड्रेस. दॅट टाईम आय एम गोइंग टू यूज टेक्स्ट डेटा टाईप. ठीक आहे. नंतर आहे टेक्स्ट व्हेअरकॅर केस सेन्सिटिव्ह वर्जन. सपोज तुम्हाला अप्पर केस किंवा लोअर केसमध्येच काय करायचं आहे, डेटा स्टोअर करायचा. तुम्ही केस सेन्सिटिव्ह वर्जनसुद्धा काय करू शकता, त्या ठिकाणी वापरू शकता. नेक्स्ट आहे येस ऑर नो. बुलियन टाईप डेटा टाईप वापरला तर काय असतात, त्याला 2 टाईप ऑफ व्हॅल्यू असतात, येस ऑर नो. फॉर एक्झाम्पल ट्रू ऑर फॉल्स, दोन्हीमधलं एकच उत्तर बरोबर असणार. अशा ठिकाणी काय करू शकता, पॉसिबिलिटी चेक करायचे आहेत तर तुम्ही काय यूज करू शकता, बुलियन डेटा टाईप येस नो डेटा टाईप काय करू शकता, यूज करू शकता. नेक्स्ट आहे डेट टाईम. आय वॉन्ट टू स्टोअर माय बर्थ डेट और कॅलेंडर डेट. That time I am going to use date data type, and I want to store time in my database. That time I am going to use time
डेटा टाईप. अँड लास्ट वन इज ऑदर, स्टोअर्स एनी ऑब्जेक्ट. तुम्हाला कुठलाही ऑब्जेक्ट स्टोअर करायचा असेल आपल्या डेटाबेसमध्ये तर तुम्ही ऑदर टाईपचा डेटाबेस डेटा टाईप काय करू शकता, यूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, डेटा टाईप्स व्यवस्थित अभ्यासावे लागतील की कुठला डेटा टाईप्स कधी वापरायचा आणि कुठल्या फील्डसाठी तो सेट करायचा आणि त्याची लेंथ किती ठेवायची. कारण आपण जो डेटा स्टोअर करणार आहे त्यानुसार त्याची लेंथ ठरलेली आहे आणि कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर करतो त्यानुसार तो आपण डेटा टाईप यूज करत आहे. तर नेक्स्ट आहे पॉईंट आपला क्रिएटिंग अ टेबल. तो काय करणार आहे आपण आता नेक्स्ट टाईम डायरेक्ट आपण काय करूयात, डेटाबेसमध्ये टेबल क्रिएट करून बघूयात विथ एक्झाम्पल. ओके, थँक्यू.